ठाण्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। अनेक ठिकाणी सखल भागामध्ये ठाण्यात पाणी साचलंय आणि या पावसाची धुवाधार बॅटिंग आता ठाण्यात पाहायला मिळते। राज्यभर मान्सून कधी व्यापला जाईल याची सगळेच जण प्रतीक्षा करत होते आणि आता अखेर सगळीकडे पाऊस जोरदार पडतोय। ठाण्यातली दृश्य आपण बघतोय, ही जोरदार पाऊस पडलेला आहे ठाण्यामध्ये आणि वाहनांना याच साचलेल्या पाण्यातूनच वाट काढावी लागते। जो सखल भाग आहे ठाण्यातला तिथं पाणी साचल्याची ही दृश्य सध्या आपण बघतोय। मुसळधार पाऊस ठाण्यामध्ये झालाय। गेले अनेक दिवस मुसळधार पावसाची प्रतीक्षा संपूर्ण राज्यभरात खरं तर होती। मुंबई, ठाणे आणि एकंदरीत सगळ्या उपनगरांमध्येच दमदार पाऊस कधी पडेल ह्याची सगळ्यांना उत्सुकता होती आणि आता मात्र हा जोरदार पाऊस पडल्यानंतर जनजीवनावर त्याचा काहीसा परिणाम होतोय, ज्यामुळे काही अडचणी सुद्धा निर्माण होत आहेत। प्रतिनिधी सुशांत पाटील आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत। सुशांत, आता सध्या नेमकी ठाण्यामध्ये काय परिस्थिती आहे? पाणी ओसरलंय का? आपण आता चित्रात पाहू शकता की दृश्यांमध्ये की कशा पद्धतीने पाणी साचलंय। रिक्षा किंवा जे मोटरसायकल, टू व्हीलर वाल्याचे चालले आहेत ते जवळपास अर्धा टू व्हीलर ते पाण्यात बुडालेली दिसते आपल्याला आणि ते फार कशा पद्धतीने ते प्रवास करतायत, धोकादायक। अनेक ठिकाणी खड्डे असतात, काही असतात, अनेक प्रकार असे दुर्घटना घडलेल्या आहेत त्याच्यामुळे आणि हे पाणी अर्ध्या तासाच्या पावसात साचलेलं आहे। ही दृश्य आपण वंदना बस डेपोच्या इकडची आपण पाहतो आहोत। आता ही आपल्याला जी गाडी दिसत आहे ती जवळपास पाण्यात अर्धे बुडालेली दिसते आणि तिथे पंप लावलेत, पण ते पंप सुरू नसून ते सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे। ही परिस्थिती तिथे उद्भवलेली आहे। त्यामुळे आपण लांब पण पाहू शकतो की पाणी साचलेलं आहे। बरं, तो रस्ताही फारच छोटा आहे आणि तिथे ते ब्रिज खाली असल्यामुळे आता लोकांच्या गाड्या पण बंद पडलेल्या आपण पाहू शकतो तिथे या दृश्यांमध्ये। अगदी अगदी सुशांत, आणि अगदी सुरुवातीच्याच पावसामध्ये अशी परिस्थिती असेल तर आणखी हा संपूर्ण हंगाम पावसाचा जायचा आहे, त्यात आणखी बिकट अवस्था कदाचित होऊ शकते। धन्यवाद सुशांत दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी। ठाण्यातली ही दृश्य आपण बघतोय, मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले। आपण हे दृश्य बघतोय, पाणी साचलेलं आहे सखल भागात आणि याच पाण्यातून वाट काढावी लागते। अगदी अर्ध्यापर्यंत बरीचशी वाहनं बुडलेली आहेत आपण बघतोय। दुचाकी सुद्धा काही बंद पडत आहेत पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे आणि याच सगळ्या परिस्थितीतून नागरिकांना वाट काढावी लागते। Thank you.